खऱ्या अर्थानं संतांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज भैयाने खरंच संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कष्टाच्या जीवावरती खऱ्या अर्थानं आज एवढं मोठं माणसे कमवली. ही एक साधी सुधी गोष्ट नसून खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळेस फक्त काबाड कष्ट करण्याची जिद्द आणि परिश्रम करण्याची चिकाटी त्या व्यक्तीमध्ये असल्यामुळं आज एवढी बीड, बार्शी किंवा परांडा बाकीच्या ठिकाणून नाशिक वरून सुद्धा माणसं येतात किंवा संपूर्ण तालुक्यामधून माणसं येतात. त्याचबरोबर या 22 गावाने सुद्धा आमच्या दोघा भावावरती खूप प्रेम केलं. खऱ्या अर्थानं लहानपणापासूनच ज्यावेळेस प्रत्येक भाषणामध्ये मी सांगतो की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्ही काबाड कष्ट या गावाच्या या भूमीमधून आम्ही सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं जी साथ भेटली ही प्रत्येक व्यक्तींची भेटलेली आहे आम्हाला. आज फक्त आम्ही महाराष्ट्राच्या मातीच्या मनातील नाही तर मी युट्यूब चॅनलच्या इंस्टाच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात की संपूर्ण देशभर आपण पोहोचलेलो आहोत. या 22 गावचं नाव आणखीन पुढे आपण खूप पोहोचवणार आहोत. काही रिस्ट्रिक्शन आता असल्यामुळे आपण आणखीन एक्सपांड त्याला करत नाही आपल्या चॅनलला वगैरे, पण काही दिवसानं खरंच आपल्या गावाचं नाव या प्रत्येक व्यक्तीने ज्यांनी आमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळं आम्हाला जे सहकार्य भेटलंय. दोघं भाऊ ज्यावेळेस आम्ही गावामधून आईस्क्रीम विकत होतो, वडापाव विकत होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनी तुमचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. तुम्ही जर आमच्याकडून काही घेतलं नसतं तर खऱ्या अर्थानं आज हे आम्ही विश्व निर्माण करू शकलोय ते कदापि आम्ही कधीच निर्माण करू नसतो शकलो. खऱ्या अर्थानं आज जे आम्ही करतोय ते फक्त लहानपणापासून काबाड कष्ट करण्याची आमच्या दोघांमध्ये जी तयारी होती त्याच्या जीवावरती आज मोठा झालेला आहोत. भैयानं खरंच म्हणजे एमएससीबीची कामं ज्यावेळेस लहानपणापासून सुरुवात केली अक्षरशः तेव्हा पण मी सांगितलं जे कॉन्ट्रॅक्टदार होते छोटे मोठे त्यांच्याकडून जे भैया काम घेतो तो अक्षरशः पैसे सुद्धा देत नव्हते, पण त्या सुद्धा खूप प्रतिकूल परिस्थितीमधून भैयाने एवढं मोठं साम्राज्य आज निर्माण केलं. आज 40-50 लोकांची कुटुंब आज तो चालवतो. खऱ्या अर्थानं हा वाढदिवस जो साजरा होतोय त्याच्या पाठीमागचं आमचं नेहमीच एक मोठेपणा दिखावा नसून आमच्या मनातून एकच इच्छा असते की आपण सगळेजण एकत्रित यावं, त्याचबरोबर सगळ्यांचे एकमेकांची भेटीगाठी व्हाव्या हे सुद्धा उद्देश असतो. त्याच्यामुळं आज सर्वजण खरंच 22तून त्याचबरोबर इतर तालुक्याच्या ठिकाणातून किंवा वेगवेगळ्या गावामधून तुम्ही सर्वजण आलात, नातेवाईक, मित्र, परिवार, आणि तुम्ही खरंच सर्वांनी खूप प्रेम केलात. त्याबद्दल सर्वांचं खूप 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 मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. असं तुमचं प्रत्येक वेळेस प्रेम प्रत्येक वेळेस आम्ही पाहतो की हे प्रेम वाढत दिसताना आम्हाला जाणवते. यावेळेस गावातील खूपच चांगली सगळीच माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. मला तसं पॉसिबल नाही सगळ्यांचीच नाव घ्यायला, परंतु तुमची जागा आमच्या मनामध्ये कायम असणार आहे. तुमचा रिस्पेक्ट जरी तुम्हाला काही जणांना वाटत असेल की मी बाहेर आहे किंवा भैया इकडे कामात असेल किंवा कोणी असेल तरी पण तुमच्याबद्दल प्रेम, आपुलकी, आदर हा कायम वर्षानुवर्ष आमच्या मनामध्ये आहे, असणार आहे, राहणार आहे. जरी आम्ही भेटलो नाही भेटलो किंवा बाहेर जरी असलो तरी 100% प्रत्येक गावातील व्यक्तींचा ज्यांनी आम्हाला सहकार्य केले किंवा नाही केलं तरी पण तुम्ही ऍज अ एक कम्युनिटी आपण समाजाचा एक भाग म्हणून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो यासाठी आम्ही नेहमी सामाजिक कार्य सुद्धा करत राहील आणि करणार आहोत. तुम्ही जे सर्वजण आलात, तुम्ही जे प्रेम दिलात त्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. असंच तुमचं प्रेम राहू द्या. थँक्यू सो मच. खरं तर बालाजी भाऊ आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नसतीये आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती कमवलेली नाती आणि जिंकलेली मनं ज्यांना सांभाळता आलेली आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच ते हरत नसतात. आणि अशाच पद्धतीनं आपलं काम आणि आपलं कार्य सुरू आहे त्याबद्दल आमच्या सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले 22 गावचे युवा नेते चंद्रकांतजी दादा पाटील साहेबांचं आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यश हे सहज मिळत नसतं, ते घामाच्या थेंबातून आणि संघर्षातून लिहिलं जात असतं. यश हे सहज मिळत नसतं, ते घामाच्या प्रत्येक थेंबातून आणि संघर्षातून लिहिलं जात असतं. जिद्दच्या आगीतून ते घडलं जात असतं. मान्यवर जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वाचा गौरव या मंचावरती पार पडतोय हे व्यक्तिमत्व साधं सुद्धा नसून खऱ्या अर्थाने कष्टाच्या पायऱ्या चढत स्वतःचं भाग्य घडवण्याची ताकद ज्या हातांमध्ये आहे त्या हातांचा गौरवशाली सन्मान आज या मंचावरती होतोय. ज्याच्या हाताला कष्टाची सवय असावी आणि खऱ्या अर्थाने त्या हातातून यशाची नवी दिशा घडावी असं देखणं व्यक्तिमत्व दादांच्या माध्यमातून आज पाहायला मिळतंय.